हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत, ते पण नागलीच्या पिठापासून. मी नागली घरी दळलेली होती, ती 1 वाटी नागलीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी असं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यातच मुगाची डाळीचे 2 ते 3 चमचे पीठ घेतलं. ते माझ्याकडे दळलेलं होतं म्हणून मी ते घेतलं. तुमच्याकडे नसलं तर तुम्ही ऑप्शनल ठेवा आणि चवीनुसार मीठ घेतलं. आता आपण यांना पूर्ण मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स झालं की याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर पातळ तयार करून घेणार आहोत. आणि याच्यावर टाकण्यासाठी मी हे गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची, कोथिंबीर, कांदा आणि लसूण घेतले. आता नागली खाण्याचे खूप फायदे आहेत. नागलीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात अनेक जण नागलीची भाकरी खातात. नागलीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर खनिजे आढळतात. नागलीचे सेवन आपल्या आहारात खूप फायदेशीर ठरते. लठ्ठपणा, मायग्रेन, डायबिटीस, हृदयविकार आणि मधुमेहासाठी. नागलीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहेत. त्याच्यासाठी आपण हे नागलीचं सेवन करायला हवं. बोलता बोलता आपलं बॅटर एकदम पातळ असं छान आपण करून घेतलं. आता मी डोसा पॅन घेतला. तुमच्याकडे जर साधा तवा असला तुम्ही तेही घेतलं तरी चालेल आणि त्यावर तेल लावून घेतलं आणि तीळ टाकले, पांढरी तीळ. आणि बारीक असं डोश्यासारखं आपण बॅटर हे पसरवून घेतलं. त्याच्यावर मी थोडं बटर घातलं. बटर असलं तर घाला, नाही तर मग तुम्ही तेलही टाकलं तरी चालेल. आणि आता मी किसलेला गाजर, परत पत्ताकोबी, शिमला मिरची, कांदा, लसूण असे टाकले. आता मुलांचं कसं असतं, आपण जर नुसतं नागलीचं डोश्यासारखं तयार करून दिलं तर ते अजिबात खाणार नाही. त्यांना हे असंच गार्निश केलेलं किंवा डोळ्याला छान दिसेल असं आपल्याला मुलांना करून खाऊ घालायचं असतं. कारण आताची मुलं आहे ना, खाण्याच्या अगोदर पाहतात डोळ्यांनी. त्यांना आवडलं, दिसायला छान असलं तरच खातात, नाहीतर डायरेक्ट चव न घेताच नाही म्हणून देता. म्हणून मी सर्व व्हेजिटेबल्स टाकले आणि थोडंसं तेल घालून याला आपण छान असं क्रिस्पी होईस्तोवर फ्राय करून घेणार आहोत. आता मी याला थोडं झाकून देईल. 2 ते 3 मिनटं आपण याला झाकून देऊया, जेणेकरून ते व्हेजिटेबल पण छान फ्राय होतील. आता याच्यावर थोडंसं चटपटीत म्हणून मी आमचूर पावडर टाकलं. तुमच्याकडे जर असलं तर तुम्ही घाला, नाही तो ऑप्शनल आहे. परत 2 ते 3 मिनटं आपण याला झाकून ठेवूया. हे बघा, छान असा क्रिस्पी असा डोश्यासारखा आपला हे तयार झालेलं आहे. डोसा म्हटला तरी चालेल किंवा उत्तप्पा म्हटलं तरी चालेल, कारण नागलीच्या पिठापासून बनवलं आहे. हेल्दी असं आहे की जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आणि लहान मुलांना पण आवडेल असा. आता घरात आपले वयस्कर लोक असतात, त्यांच्यासाठी आपल्याला नेहमी नाश्ता काय करायचा, मग आपण हे असा नाश्ता तयार करून खाऊ घातला तर त्यांना पोषणही भेटेल आणि त्यांना नाश्ता म्हणून पण होईल. हे बघा, आता मी दुसरी साईड परतून घेतली. यालाही आपण 2 ते 3 मिनटं छान असं करून घेऊया. हा झाला आपला झटकीपट असा डोसा म्हटला तरी चालेल, नागलीच्या पिठाचा. आता याला आपण काढून घेऊया, एका डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस वगैरे हे पण दिलं तरी चालेल. आता आपण दुसराही तसाच घेऊया. पीठ हे थोडं पातळच ठेवायचं, जेणेकरून हा जो आपण डोसासारखंच आपल्याला जाळीदार यायला हवं. त्याच्यासाठी मी एकदम पातळ असं पीठ घेतलं होतं. आता यालाही थोडं चांगलं फ्राय होऊ देऊ. थोडं तेल घातलं, बटर पण घातलं तरी चालेल. आता तेल घातलं. आता आपण जेवढे व्हेजिटेबल कट केले होत्या त्या सर्व घालून घेऊया. गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, थोडे लसूण क्रश केलेले, परत कांदा, कोथिंबीर हे मी घातले. तुमच्याकडे जेवढं व्हेजिटेबल अवेलेबल असतील तेवढे तुम्ही घालू शकतात. याला आता आपण झाकून 2 मिनटं होऊ देऊया. तोपर्यंत आपला जो पहिला झाला होता डोसा तो बघा किती छान दिसतो आहे. व्हेजिटेबलमुळे एकदम सुंदर असा दिसतो आहे. आता इकडे याची एक साईडने छान असं क्रिस्पी झाला. आता यालाही पलटून घेऊया. हे बघा, आणि थोडंसं तेल लावून घेऊया. यालाही दुसऱ्या साईडला छान असं क्रिस्पी होईस्तोवर आपण तयार करून घेऊया. दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेलच हा पदार्थ आहे. तुम्हाला आवडला तर तुम्हीही बनवून पहा. आणि झटकीपट होणारा, जास्त वेळ न घालता एकदम 10 ते 15 मिनटात होणारा हा टेस्टी असा नाश्ता आहे.
तुम्ही याला शेजवान चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ घातलं तरी चालेल आणि दिसायलाही छान आणि चवीलाही छान. तुम्हाला सर्वांना कसा वाटला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला दिसतंय की सेम डोस्यासारखी जाडी पण आलेली आहे. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा हा नाश्ता झालेला होता. चला तर मग तुम्हा सर्वांना कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी झटपट रिद्धीस किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.